नमस्कार प्रेक्षक हो. घरकुल असावे आपुले छान असं प्रत्येक जोडप्याचं, प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं. आपण नेहमी म्हणतानाही म्हणतो की माझं हक्काचं छप्पर मला हवं. 2 वेळची भाकरी, हक्काचं छप्पर असलं की आम्ही सुखी, अशी एक संकल्पना असते. आयुष्यभराची पुंजी गोळा करून आपण एक आपलं छोटंसं टुमदार घर बांधतो आणि घरामध्ये राहणं हे आपल्याला, माझ्या घरात मी राहतो हे एक सुख आपल्याला असतं. गृहिणींच्यासाठी घर हा तर फार जिव्हाळ्याचा विषय असतो की माझं घर सुंदर असलं पाहिजे, छान असलं पाहिजे, घरात सगळ्या वस्तू असल्या पाहिजेत. हा सगळा विचार करत असताना आपण आणखीन एक महत्त्वाचा विचार करत असतो आणि तो म्हणजे वास्तुशांती. की आम्हाला आमच्या घरामध्ये सुख लागलं पाहिजे, यासाठी नवीन घर घ्यायचा विचार सुरू जरी झाला तरी सुद्धा आपण वास्तुशांतीचा विचार सुरू करतो. मग खरोखरीच वास्तुशांती काय आहे, वास्तुशांती का करून घ्यावी आणि वास्तुशांती करण्याची पद्धत कोणती, याबद्दल शास्त्रीय माहिती मिळवण्यासाठी आज आपण ज्योतिर्विद्या वाचस्पती माननीय हेमंत शास्त्री काळे यांच्याशी याच विषयावर चर्चा करणार आहोत, त्यांचं मार्गदर्शन घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्हाला विनंती, तुमचं चॅनेल आहे ते चॅनेल तुम्ही आणखीन सगळ्यांमध्ये शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमचे जर काही कमेंट्स असतील, तुमच्या ज्या काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाकायला विसरू नका. आपली चॅनेलची संख्या अजून वाढली पाहिजे, सबस्क्रायबर्स वाढले पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून तुमच्या मोलाच्या सहकार्याची आम्हाला अपेक्षा आहे. नमस्कार गुरुजी. नमस्कार. आज आपण सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा जो प्रश्न आहे वास्तुशांती, त्यावर चर्चा करणार आहोत. मग मुळामध्ये वास्तुशांत म्हणजे काय? वास्तुशांती असा जो विषय आहे, खरं तर वास्तुशास्त्र आणि वास्तुशांती अशा दोन्ही अर्थानं आपण याची उत्तर बघणार आहोत. त्याच्यामध्ये वास्तुशांत म्हणजे काय, आता मुळात वास्तू म्हणजे काय आणि मग वास्तुशांत म्हणजे काय. तर वास्तू म्हणजे काय, तर आपण राहण्यासाठी जी बंदिस्त जागा करतो त्याला आपण वास्तू म्हणतो. त्याच्यामध्ये कंपाऊंडेड एरिया प्लस आत बांधलेलं बांधकाम किंवा एखादा फ्लॅट असेल तर त्याला आपण वास्तू असं म्हणतो. मग त्या वास्तूची शांत म्हणजे काय, आता शांत याचा अर्थ काय होतो, अनेक अर्थानं तो वेगवेगळा अर्थ घेतला जातो. पण त्याच्यामध्ये सुद्धा प्रामुख्यानं बांधकाम जेव्हा आपण करत असतो त्या बांधकामामध्ये त्या भूमीचा काही दोष आहे का, अशा अर्थानं पण ते बघितलं जातं. त्याच्यानंतर बांधकाम जेव्हा करत असतो वेगवेगळ्या ठिकाणाहून वाळू, सिमेंट, लोखंड अनेक वस्तू आपण मागवतो आणि त्या वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्या इथं येत असतात. त्याच्यामध्ये काय काय बरोबर येतं हे आपल्याला माहित नसतं आणि अशा दृष्टिकोनातून त्याचं एक वेगळं व्हायब्रेशन, त्याची एक वेगळी ऊर्जा ते आपल्या घरामध्ये तयार होत असते. आणि ह्या सगळ्या चांगल्या ऊर्जा आणि वाईट ऊर्जा याचा दोन्हीचाही इथं विचार करतो आपण. चांगल्या ऊर्जा जास्त वाढण्यासाठी आणि ज्या निगेटिव्ह नकारात्मक ऊर्जा आहेत त्या कमी होण्यासाठी, न्यूट्रल होण्यासाठी वास्तू शांत केली जाते. मग वास्तू शांत केली जाते त्याच्यामध्ये आपल्याकडे पारंपरिक पद्धतीने जे गुरुजी करतात हवन वगैरे, त्या पद्धतीने हे केलं जातं. त्याला आपण वास्तू शांत असं म्हणतो. मग ही जी वास्तुशांत केली जाते, बऱ्याचदा किंवा काही ठिकाणी असं पाहिलं की वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी उदक शांत किंवा रक्षोघ्न शांत असं पण केलं जातं. हो, हे काय आहे? वास्तू शांत करण्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला उदक शांत किंवा रक्षोघ्न हे केलं जातं. आता याच्यामध्ये पहिल्या जे काही आपण उत्तर दिलं त्याच्याशी संबंधित असंच हे उत्तर आहे. बऱ्याच वेळेला निगेटिव्ह ऊर्जा किंवा काही लोकांना बांधकाम केल्यानंतर किंवा राहायला जायच्या अगोदरच काही लोकांना तिथं अस्वस्थ वाटतं किंवा आणखीन काहीतरी वेगळं वाटतं. ज्या वेळेला कोणी वास्तू परीक्षण करणारे येतात, वास्तुतज्ञ येतात किंवा गुरुजी येतात, जे कोणी असतील ते अशा वेळेला सल्ला देतात की जरा इथं थोडी तीव्रता ह्या निगेटिव्ह एनर्जीची जास्त आहे किंवा पुढच्या काही चांगल्या गोष्टी ह्या वास्तूमध्ये घडणं अपेक्षित असेल तर वास्तू शांत करायच्या अगोदर तुम्ही उदक शांत करून घ्या किंवा रक्षोघ्न नावाचा जो यज्ञ आहे तो करणं इथं गरजेचं असतं. रक्षोघ्न यज्ञाबद्दल खरं तर याचा जो काही आपला पुढचा एपिसोड येईल धार्मिक विधीचा, त्याच्यामध्ये आपण स्वतंत्र याची माहिती देऊ. पण रक्षोघ्न यज्ञ केला जातो. ह्या गोष्टी वास्तूच्या शुद्धीसाठी, वास्तूमध्ये नकारात्मक घालवण्यासाठी किंवा एक निगेटिव्ह एनर्जीचा जो काही फोर्स आलाय, म्हणजे अगदी स्पष्ट शब्दात उदाहरण बोलायचं म्हटलं तर आता वाळू आहे किंवा वीट आहे, विटेला वापरली जाणारी माती कुठली आहे आपल्याला माहित नाहीये. ती माती कदाचित स्मशानातली पण येते आपल्या विटेबरोबर. अशा वेळेला जी काही नकारात्मकता जी वास्तूमध्ये निर्माण झालेली आहे आणि ती काही लोकांना जेव्हा प्रत्यक्ष जाणवतेच,
त्यावेळेला ती कमी करण्यासाठी किंवा अशा तमोगुणी शक्ती ज्या काय आहेत त्या कमी करण्यासाठी विशेषतः रक्षोग्न यज्ञ किंवा उदकशांत हे वास्तुशांतीच्या आदल्या दिवशी केलं जातं. म्हणजे जी वास्तू जरा जास्त बाधित आहे असं आपल्याला जाणवतं वास्तुतज्ञांना, तेव्हा ती सुचवली जाते, हो. रक्षोग्न शांती किंवा उदक शांती. हो. बरं, आता आता नवीन मात्र सगळ्यांकडे जागरूकता निर्माण झाली आहे आणि खूप जण आपल्या वास्तूचं परीक्षण वास्तुतज्ञांकडनं करून घेतात. हो. मग हे ज्या वास्तुतज्ञांकडनं केलं तर त्या वास्तुतज्ञ काही रत्न असतील, यंत्र असतील, धातू असतील, या सगळ्याचं निक्षेपण करायला सांगतात किंवा काही वास्तू संदर्भातले उपचार सांगतात. मग हे वास्तू शांतीपूर्वी करावेत का वास्तू शांत झाल्यानंतर करावे? खरं तर दोन्ही वेळेला हे करता येतं. शेवटी त्या तिथं राहणाऱ्या जो कोणी मालक यजमान जो आहे त्याला कधी त्या गोष्टीची जाणीव होती ह्याच्यावरती अवलंबून आहे. अगोदर जर त्याला जाणीव असेल बांधकाम करण्यापासून किंवा फ्लॅट घेण्याच्या सुरुवातीला, तर काही वेळेला ते सुरुवातीला पण केलं जातं, काही वेळेला नंतर पण केलं जातं. पण ह्याचा मुख्य उद्देश समजून घ्या की आता जे आपण म्हटलं की काही वेळेला नकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणामध्ये त्या वस्तूमध्ये असते. मग आपण एवढे आयुष्यभर कष्ट करत असतो, एवढे पैसे जमवतो, कर्ज काढतो, अनेक गोष्टी करत असतो, आपण दागिने मोडतो, बरेच हो. काही काही गोष्टी केल्या जातात हो. आणि ती वास्तू घेतली जाते. बरं, आता आपण घेतल्यानंतर इथं हे काहीतरी नकारात्मक आहे म्हणून हे सोडा असं म्हणणं हे सोपं नसतं, शक्य नसतं. म्हणजे अशा वेळेला आपल्याला जे काही मूळ वास्तूचे ग्रंथ आहेत त्यांनी काही पर्याय सुचवलेले, जसं की समजा एखादं बाळ जन्मतं आणि त्या बाळाला वेगवेगळं लसीकरण केलं जातं. हो. तशा दृष्टिकोनातून पण समजा आज माझ्या वास्तूमध्ये दोष कदाचित नसेलही पण तरी सुद्धा बाळ जन्मल्या त्याला काही आजार असतोच असं नाही, पण पुढची प्रिकॉशन काळजी म्हणून आपण ती लस टोचतो. भविष्यात होऊ नये त्याप्रमाणे सुद्धा वास्तूचं लसीकरण म्हणता येईल. जर त्याला रत्नदीप संस्कार म्हटला जातो तो केला जातो, किंवा वेगवेगळे यंत्र आहेत, धातू आहेत, हे सगळं केलं जातं. किंवा काही वस्तू जेव्हा वास्तू आम्ही हा फ्लॅट घेऊ का म्हणून बरेच जण विचारायला येतात आणि बांधकाम झालं असतं, त्यांनी तो फ्लॅट घेतलेला असतो, पण त्याच्यामध्ये नक्की काहीतरी दोष दिसतच असतो. मग अशा वेळेला ते दोष कमी होण्यासाठी, त्याची नकारात्मकता ऊर्जा कमी होण्यासाठी, त्याला ती वास्तू लाभण्यासाठी हे सगळे संस्कार केले जातात. ते दोन्ही वेळेला करता येतात. म्हणजे खरं तर सोयीचं म्हटलं तर तिथं वास्तू शांत करण्यापूर्वी किंवा तिथं राहायला जाण्यापूर्वीच करणं योग्य. कारण वास्तूमध्ये आल्यानंतर बरंचसं साहित्य आपण सगळ्या घरभर आपलं असतं. हो. आणि त्या प्रॉपर ते जे काही पॉइंट आहेत ते मिळत नाहीत. मग अशा वेळेला शक्यतो वास्तू शांत करायच्या अगोदरच केलेलं हे उत्तम. म्हणजे आपण आणखीन सुख लाभावं, शांती लाभावी म्हणून आधीच वास्तू परीक्षण करून घेऊन हे उपाय करावे. आता ही जी वास्तू शांत केली जाते त्याच्यामध्ये वास्तू पुरुष महत्वाचा असतो. मग वास्तू पुरुष काय आहे, ही संकल्पना काय आहे? आता प्रत्येक ठिकाणी वास्तू शांत जेव्हा केली जाते त्यावेळेला गुरुजी आपल्याला ते जे काही यादी देतात साहित्याची, त्याच्यामध्ये वास्तू पुरुषाची प्रतिमा असं दिलेलं असतं. ती सोन्याची प्रतिमा असते, ज्याच्या त्याच्या सोयीप्रमाणे, पण सोन्याची प्रतिमा. तर मुळात ही प्रतिमा म्हणजे काय किंवा वास्तू पुरुष म्हणजे काय, हे काय कल्पना आहे, तर याच्यामध्ये बघा प्रत्येक जी काही शास्त्र आहेत आपल्याकडं त्या प्रत्येक शास्त्राला एक देवता आहे. जसं की आयुर्वेदाची देवता धन्वंतरी आहे. हो. किंवा नटराज हे देवता कलेशी संबंधित आपण मानतो. अशा प्रत्येक शास्त्राला आपल्याकडे देवता आहे. तसं वास्तुशास्त्र हे जे शास्त्र आहे त्या शास्त्रासाठी सुद्धा वास्तू पुरुष ही देवता आहे. मुळात या सगळ्याची मुख्य देवता वास्तू पुरुष आहे. आणि आपल्या घरामध्ये वास्तू पुरुषाचा योग्य दिशेला, आग्नेय दिशेला जर निक्षेप आपण केला तर तो वास्तू पुरुष आपण जे काही घरामध्ये शुभ चिंतो त्याला तथास्तु हा आशीर्वाद आपल्याला देत असतो. पण मुळात ही देवता म्हणजे नेमकं काय आहे, तर आता मी ही कथा जी आहे ती थोडक्यात सांगतो तुम्हाला, कारण ऑलरेडी आपल्या चॅनलवरती वास्तू पुरुष जन्मकथा हा व्हिडिओ मागच आपण अपलोड केलेला आहे. ज्यांना सविस्तर बघायचंय, ऐकायचंय, त्यांनी तो व्हिडिओ कृपया बघावा. मी अगदी इथं थोडक्यामध्ये सांगतो की अंधकासूर नावाचा जो राक्षस होता त्याचं आणि भगवान शंकराचं खूप मोठं युद्ध चाललं होतं. आणि त्या युद्धाच्या वेळी भगवान शंकरांच्या कपाळावरून एक घामाचा थेंब पृथ्वीवरती पडला आणि त्या घामाच्या थेंबामधून एक खूप मोठा करालमुख म्हणजे खूप मोठा प्रचंड असा राक्षस जन्माला आला. आणि जलमल्या तो जे दिसल ते खायला लागला, जे दिसल ते गिळायला लागला. मग त्यावेळी सर्व देव आणि दानव एकत्र झाले आणि त्या जो काही पुरुष निर्माण झाला होता करालमुख, अकराळ विक्राळ, त्या पुरुषाला पालथं घातलं. निम्म्या अंगावरती देव आणि निम्म्या अंगावरती दानव असे ते घडलं. आणि त्याच्यामध्ये करार झाला. आणि त्या कराराच्या वेळी त्या करालमुख पुरुषासाठी त्याला ज्या घरामध्ये नवीन वास्तू बांधली जाईल त्या घरामध्ये तुझा वास्तू पुरुष म्हणून तिथे निक्षेप केला जाईल. आणि त्या घरामध्ये जी काही
त्यावेळेचा नैवेद्य तयार होईल आणि नित्य दिवशी किंवा एखाद्या नैमित्तिक दिवशी जे काही नैवेद्य तयार होतील ते नैवेद्य तुला अन्न म्हणून दिलं जाईल, असा आशीर्वाद त्या देवतेला दिला गेला. आणि तेव्हापासून प्रत्येक घरामध्ये वास्तुशांतीच्या वेळी वास्तुपुरुष आपण स्थापन करतो आणि तो नैवेद्य त्या देवतेला किंवा वास्तुदेवतेला आपण अर्पण करतो. अशी ती वास्तुपुरुषाची एक कथा आहे. ही कथा तुम्हाला सविस्तर चॅनलवरती अजून ऐकायला मिळेल. मग आता हे जे आत्ताच तुम्ही म्हणालात की वास्तुपुरुष हा आग्नेयेला पुरतात, हो मग आग्नेय दिशाच का? हो, वास्तुपुरुष आग्नेय दिशेलाच का ठेवला जातो? खरं तर वास्तुपुरुष आग्नेयला म्हणजे निक्षेप करण्यामागे अनेक कारण आहेत. मुळात आपला किचन ओटा जो आहे तो आग्नेय दिशेमध्ये आहे आणि वास्तुपुरुषाला दिलेला आशीर्वाद सुद्धा असाच आहे की त्या घरामध्ये काही नित्य नैमित्तिक जे काही अन्न तिथं तयार होईल ते अन्न त्या वास्तुपुरुषाला दिलं जाईल आणि अशा दृष्टिकोनातून तो आग्नेयला असावा असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे शिस्तच आहे तिथे, त्याच्या शेजारी शिस्त आहे. हो, अग्नी अन्न तिथंच. बरं. आणि मग हे निक्षेपण करण्याची पद्धत काय आहे वास्तुपुरुषाच्या? हो, वास्तुपुरुष ज्यावेळेला वास्तू शांत होते त्यानंतर गुरुजी सांगतात की आपण वास्तुपुरुषाचा निक्षेप करूया. मग त्याच्यामध्ये एक पद्धती आहे. ती पद्धती काय, तर आग्नेय कोपऱ्यामध्ये आपण छोटा खड्डा घेतो, त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची प्रतिमा आहे, तो दंड आहे, इतरही काही पंचरत्न वगैरे ठेवली जातात. ह्या सगळ्या गोष्टी तिथं सप्तमृत्तिका आहेत. आता हा खरं स्वतंत्र विषय आहे पण तरी शॉर्टमध्ये आपण सांगूया. सप्तमृत्तिका आहेत. ह्या सप्तमृत्तिका, पंचधातू, त्यानंतर वास्तुपुरुष. हा वास्तुपुरुष साधारण ईशान्येला डोकं करून नैऋत्येला पाय करून तिथं आग्नेय दिशेमध्ये तो पालथा पुरला जातो. वास्तुपुरुष पालथा पुरला जातो. ही त्याची पद्धत आहे. त्याचा स्वतंत्र व्हिडिओ आपण देऊया. पण हे पॉडकास्ट असल्यामुळे आपल्याला शॉर्टमध्ये देता येईल. आता बऱ्याचदा असं होतं की जुनं घर घेतलं जातं. हो, मग जुनं घर, जुनी वास्तू जर आपण खरेदी केली तर त्याची पण वास्तुशांत करायची का? हो, खूप लोक असा प्रश्न विचारतात की आम्ही आता नवीन फ्लॅट घेतलाय पण तो रिसेलचा आहे, तर मग त्यांनी अगोदर वास्तुशांत केलेली आहे, मग आम्ही करायची गरज आहे का? तर खरं तर करायची गरज निश्चित आहे. कारण पहिला जो फ्लॅट असतो, जो वास्तुशांत केलेली असते, ती वास्तुशांत करत असताना संकल्प हा पहिल्या व्यक्तीच्या नावे सोडलेला असतो. त्यामुळे ते सुख किंवा ते फळ किंवा जे काही वास्तू तथास्तू म्हणणार आहे तो पहिल्या व्यक्तीला म्हणणार आहे. आता आपण दुसरे आहोत तर आपल्या नावे, म्हणजे जो कोणी यजमान त्या घराचा मालक असेल त्याच्या नावे वास्तुशांत करून तो वास्तुपुरुष आग्नेयला निक्षेप करणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्यासाठी म्हणून वास्तुशांत करायचीच आहे, केलीच पाहिजे. आता दुसरी पण एक गोष्ट होती की आमचं आता एकच मजली घर आहे. हो, आणि थोड्या दिवसांनी पैसे आले, आपण दुसरा मजला चढवतो. मग दुसरा मजला चढवला तर परत वास्तुशांत करायची? खरं तर खूप लोकांचा हा प्रश्न असतो आणि वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ जर बघितले आपण तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की मानसार आहे, मयमतम आहे किंवा इतरही विश्वकर्मा प्रकाश आहे. बहुतांश ग्रंथांनी दर 5 वर्षांनी वास्तुशांत करा असं सुचवलेलं आहे. 5 वर्षांनी वास्तुशांत करा असं सुचवलेलं आहे. त्यामुळे 5 वर्षांनी 10 वर्षांनी जसं आपल्याला शक्य असेल तसं आपण करणं गरजेचं आहे. मग त्याच्यामध्ये काय येतं तर तुम्ही समजा नवीन मजला चढवलाय तर तुम्हाला नवीन वास्तुपुरुष निक्षेप करायची गरज नाही, पण तुम्ही विधी मात्र करून घेऊ शकता सगळं. म्हणजे वास्तू निक्षेप सोडून बाकी सगळ्या गोष्टी बाकी संपूर्ण विधी तुम्ही करू शकता. होम हवन सगळं होम हवन करू शकता, बाकी सगळा विधी करू शकता. कारण पहिल्या प्रश्नात दिलेलं उत्तरच आपण पुन्हा देऊ इथं की कुठून कुठून साहित्य काय आलं आपल्याला माहित नाही आणि त्या दृष्टिकोनातून हे सगळं होणं गरजेचं आहे. ऑलरेडी वास्तुपुरुष तुमच्याकडे आहेच आहे, फक्त तिथली शुद्धी होण्याच्या दृष्टिकोनातून तुम्ही वास्तुशांत करून घेऊ शकता. त्याच्यामध्ये वास्तुपुरुष तुम्हाला वेगळा नवीन निक्षेप करायची गरज नाही, नकारात्मकता जाण्यासाठी. हो, बरं. आता आणखीन एक गंमत अशी असते की एकच व्यक्ती असते, एक अपार्टमेंट विकायला निघालेलं असतं, त्यांच्याकडे पैसे असतात किंवा भविष्यात 2 मुलं असतील तर दोघांसाठी 2 प्रोव्हिजन असाव्यात. म्हणून एक मजला, एक 3ऱ्या मजल्यावर एक घर घेतलं जातं फ्लॅट, 4थ्या मजल्यावर दुसरा फ्लॅट घेतला जातो. मग आता एकाच व्यक्तीचे 2-2 फ्लॅट आहेत एकाच बिल्डिंग मध्ये, मग वास्तुशांती 2 करायच्या का 1 करायची? प्रश्नाचं उत्तर तेच आहे जवळजवळ. पण खूप लोकांना आहेत असे प्रश्न की खालीवर फ्लॅट घेतलेले आहेत, मालक एकच आहे, मग वास्तुशांती वेगवेगळ्या 2 करायच्या का? आता मालक जर एकच असेल तर कोणत्याही एका फ्लॅटमध्ये तुम्ही वास्तुशांत करू शकता. वास्तुपुरुष मात्र तुम्ही 2 ठिकाणी निक्षेप करा, ते सोयीचं होतं. किंवा पुढं मागं तुम्ही जेव्हा केव्हा 5 वर्षांनी 4 वर्षांनी करणार आहे
त्यावेळेला वरच्या फ्लॅटमध्ये तुम्ही वास्तुशांत करू शकता. हा त्याच्यावरचा चांगला पर्याय आहे. आणि जर मालक मात्र 2 असतील, म्हणजे तुम्ही अगदी म्हणतच असाल की मला 2 मुलं आहेत आणि 2 मुलांच्या नावाने मी फ्लॅट घेतलेत, म्हणजे मालक 2 झाले, हा अशा वेळी मात्र दोन्हीकडे वास्तुशांत करणं गरजेचं. अच्छा, कारण मालक मालक- 2 असतील तर 2 वास्तुशांत, 1 असेल तर 1 वास्तुशांत पुरे. एक करणं गरजेचं आहे. पण निक्षेप पण वास्तुपुरुष मात्र वास्तुपुरुषाचे. तुम्ही 2 ठिकाणी निक्षेप करू शकता. बरोबर. मग आता वास्तू शांत जेव्हा आपण करतो तेव्हा जेवण घालावं, हो, ह्याचं कारण काय आहे? खूप जणांना बोलवावं आणि अन्नदान करावं. याची दोन्ही कारण आहेत. म्हणजे एक कारण माणसाचा उत्साह, की खरं तर उत्साहाचीच गोष्ट असते आयुष्यातली, आनंदाची गोष्ट असते. आयुष्याची खूप मोठी पुंजी आपण घरासाठी गुंतवलेली असते. आणि अशा वेळेला आपले जे काही नातेवाईक, इष्टमित्र जे काही सगळे आहेत त्यांना बोलावं आणि आनंद उत्सव साजरा करावा, ही एक भावना असते. आणि हे तर महत्वाचं कारण आहेच आहे की सगळ्यांनी आपलं घर बघावं, त्याचं कौतुक व्हावं. ही कारणं तर आहेतच, पण त्याच्यापेक्षा आपण शास्त्राचा जेव्हा आधार घेतो त्यावेळेला त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाची जी जन्मकथा आहे त्याच्यामध्ये वास्तुपुरुषाला जो काही आशीर्वाद दिलेला आहे त्या आशीर्वादामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे वास्तुपुरुषाला सर्व देवतांनी, की वास्तुपुरुष निक्षेप केल्यानंतर वास्तुपुरुषाच्या नावे जो कोणी अन्नदान करेल त्या वास्तूमध्ये त्याला वास्तुपुरुष तथास्तु असा आशीर्वाद देईल. म्हणून जास्तीत जास्त त्या दिवशी वास्तूमध्ये अन्नदान करावं असा संकल्प आहे. म्हणून आपण अन्नदानावर भर असतो. जेवणावेळी घातल्याचं जेवणावेळी घातल्या जातात आणि त्या प्रेमाने कौतुकाने घातल्या जातात आणि ते योग्य पण आहे. योग्य पण, म्हणजे सामाजिक सलोखा होतोय, मैत्री निर्माण होतीये, नाती दृढ होतात जास्तीची, आणि शिवाय वास्तूचा आशीर्वाद मिळतो. हो. काही ठिकाणी असं बघायला मिळतं की वास्तुशांतीच्या ठिकाणी सत्यनारायणाची पूजा पण घातलेली असते. मग हे वास्तुशांतीच्या वेळेस सत्यनारायणाची पूजा करतात का? खरंच आता या प्रश्नाचं उत्तर देणं म्हणजे थोडंसं आपण वेगळ्या पद्धतीने हा विचार करतोय. सत्यनारायण पूजा आणि वास्तुशांत ह्या दोन्ही गोष्टी पूर्णतः भिन्न आणि वेगळ्या आहेत. आता काही ठिकाणी सत्यनारायण पूजा झाल्याशिवाय वास्तुशांत झाली असं वाटतच नाही. हा खरा ह्यातला मोठा प्रश्न आहे. वास्तुशांत हा स्वतंत्र विधी आहे आणि ह्याला एक व्यावहारिक आपल्याला जे काही उदाहरण म्हणता येईल अशा पद्धतीने पण हे नियोजन करता येईल. बऱ्याच ठिकाणी जे येत आहेत आमच्याकडं त्यांना आम्ही हे सांगतोय, पण तुम्ही दोन्ही करा. आणि दोन्ही कसं साध्य करायचं ते सांगतो. की वास्तुशांत ज्या दिवशी मुहूर्त आहे त्या दिवशी तुम्ही घरच्या घरी स्वरूपामध्ये ते करून घ्या, म्हणजे तो विधी व्यवस्थित होईल तुमचा. गुरुजींचं लक्ष लागेल. गुरुजींना तुम्ही गडबड करणार नाही उरका उरका म्हणून. त्या दिवशी अगदी तुमची घरचीच मंडळी तिथं असतील, त्यामुळे कुणी येणार जाणार, आला गेला किंवा कोण आचारी गेस्ट ह्यांचं काही आतिथ्य करायला तुम्हाला जावं लागणार नाही. त्यामुळे वेळ असेल म्हणून वेळ देऊन पूर्णपणे दिवसभर तुम्ही व्यवस्थित वास्तुशांत करून घ्या. त्यामुळे दोन्ही गोष्टी साध्य होतील आणि हा यातला योग्य मार्ग आहे. आणि सगळ्यांना चांगला रिसिव्ह करता येईल, गोंधळ होणार नाही त्याच्यामध्ये, आणि शास्त्र साध्य होईल. आता हे झालं, पण वास्तुशांत करायची प्रत्येकाची इच्छा असते, ज्याचं ज्याचं घर असतं ते. पण अनेक अडचणींमुळे वास्तुशांत करता येत नाही, की ही अडचण आहे, ती अडचण आहे, आत्ता नको मग नको. मग अशा वेळेस फक्त गृहप्रवेश केला जातो, की आम्ही गृहप्रवेश केला आणि मी राहायला गेलो. हे कितपत योग्य आहे? हो, बऱ्याच अनेक समस्या, अनेकांना काही काही वेगवेगळ्या बऱ्याच समस्या असतात असू शकतात आणि त्याच्यामध्ये वास्तुशांत इच्छा असूनही सगळं असूनही करता येत नाही आणि राहायला तर जाणं अपरिहार्य असतं, त्यामुळं जायचं असतं राहायला. मग अशा वेळी जो काही शास्त्रकारांनी दिलेला आहे की 6 महिन्यापर्यंत तुम्ही राहू शकता. 6 महिन्याच्या आत शक्यतो वास्तुशांत केली पाहिजे, करूनच घ्या. हा त्याच्या मागचा एक कटाक्ष आहे. त्या पद्धतीने आपण 6 महिन्याचा विचार करू शकतो. शास्त्राने ती परवानगी, नुसत्या गृहप्रवेशावर कायमच मी राहीन तर ते फारसं योग्य होत नाही. कारण तुम्हाला आशीर्वाद द्यायलाच त्या घराचं कुणी नाहीये, तथाच तू म्हणणारं कुणी नाहीये आणि तुम्ही त्या घरात राहताय तर रोज तुमच्यामध्ये पुढच्या गोष्टी सगळ्या निर्माण होणार आहेत. मग आता या ओघानेच पुढचा प्रश्न, की वास्तुशांत जर नाहीच केली तर कोणकोणत्या दुष्परिणामांना सामोरं जावं लागतं? हो, खूप ठिकाणी लोक म्हणतात की आम्हाला वेळ मिळाला नाही, आम्ही केलीच नाही, किंवा राहिली आमची, किंवा काहीतरी गडबडी कारण अमुक तमुक बरंच असतं, किंवा काहींची श्रद्धाच नसते. अनेक प्रकार आहेत त्याच्यामध्ये. किंवा कुटुंबातली विचारांची मतभिन्नता असते की घरात 2 लोकांना चालतं, 2 लोकांना चालत नाही. अशा अनेक गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. तर काय सामोरं जावं लागतं? आता सामोरं जाण्यामध्ये बघा, अचानक कुणी आजारपण येणं, घरात जर काही शुभ कार्य घडणार असतील तर ते घराला विलंब होणं, वास्तुशांत नाही केली तर आर्थिक हानी होणं, अशा अनेक
संकटांना आपल्याला सामोरं जावं लागतं. त्याच्यामध्ये वास्तू पुरुष ही जी काही देवता आहे त्या वास्तूची मुख्य देवता आहे ती. आणि आपण जे काही घरामध्ये शुभ विचार करतो त्याला तथास्तु म्हणायचं किंवा त्याला आशीर्वाद द्यायचं काम वास्तू पुरुष ह्या माध्यमातून केलं जातं. आणि तिथं वास्तू पुरुषच नसेल तर तुम्हाला तथास्तु म्हणायलाच कोणी नाहीये. शुभ कार्य घडतील कशी? त्यामुळं ह्या सगळ्या परिणामांना सामोरं जायचं नसेल तर वास्तुशांत अगदी तुम्ही घरच्या घरी सुद्धा साध्या सोप्या पद्धतीने सुद्धा करू शकता. म्हणजे मोठ्याही समस्या येतात आणि त्याचबरोबर दैनंदिन अडचणींना पण सामोरं जावं लागतं. दैनंदिन अडचणी, मोठ्या अडचणी, प्रत्येकाचं स्वरूप किंवा परिणाम थोडा कमी जास्त वेगळा दिसेल तुम्हाला, पण अडचणी तर राहणारच आहेत. आपल्या रोजच्या पेक्षा ती वाढलेली असणार आहे अडचणी. आता हे झालं राहत्या घरासाठी. पण जेव्हा कमर्शियल असतं, बिझनेससाठी म्हणून आपण एखादं प्लॉट घेतोय, फ्लॅट घेतोय किंवा जागा घेतोय, तर त्या ठिकाणी पण आपण वास्तुशांत करायची असते का? खरं तर कमर्शियल दृष्टिकोनातून व्यापारी गाळा आहे किंवा इंडस्ट्री आहे किंवा काही अजूनही वेगळी गोष्ट असू शकते, अशा ठिकाणी वास्तुशांत करायची का? तर वास्तुशांत प्रत्येक ठिकाणी करणं गरजेचं आहे. इंडस्ट्री असो किंवा आणखीन तुमचं काही व्यापारी गाळा असो किंवा आणखीन काही असो, वास्तुशांत होणं गरजेचं आहे. कारण तिथं सगळे व्यवहार चालणार आहेत. त्या गोष्टीनं तथास्तु म्हणणारी देवता तुम्हाला हवी आहे. तिथल्या काही नकारात्मक ऊर्जा आहेत त्या गेल्या पाहिजेत. ह्या सगळ्या दृष्टिकोनातून वास्तुशांत हा विधी प्रत्येक ठिकाणी महत्वाचा आहे आणि तो केलाच पाहिजे. वास्तुपुरुष सुद्धा तिथं निक्षेप केला गेलेला असणं गरजेचं आहे. बर, अजून एक प्रश्न असा की समजा आपण भाड्याने घेतलाय तो गाळा, आपल्या व्यवसायासाठी म्हणून आपण भाड्याने तो गाळा घेतलाय, तर तिथली वास्तूचा आशीर्वाद मिळवण्यासाठी काय करावं? मुळात ज्याच्याकडून घेतलाय त्याने अगोदर वास्तुशांत केली का हे त्याच्याकडून माहिती करून घ्यावं. केली असेल तर त्याने वास्तुपुरुष निक्षेप केलाय का हे पण माहिती करून घेणं गरजेचं आहे. आणि जरी सुरुवातीला तुम्हाला वाटत असेल की मी इथं किती महिने राहणार आहे, काय मला माहित नाही, तरी मी वास्तुशांत करावी का, तर त्याला काही पर्यायी पूजा पण आहेत, त्या पण करता येतील. किंवा अगदी छोटे खाणी, कुणालाही जास्त जास्त खर्च येणार नाही अशा पद्धतीने तुम्ही छोट्या पद्धतीने वास्तुशांत करून वास्तुपुरुष निक्षेप करू शकता. पण मग ती जागा आपली नाहीये. संकल्प तुमच्या नावे होणं गरजेचं. तिथं जागा तुमच्या नावे नसू द्या, पण संकल्प होऊन वास्तुपुरुष जो काही तुम्हाला आशीर्वाद देणार आहे तो महत्वाचा आहे. बर, मग तिथे वास्तुशांतीचा उपचार केलाच तर फायद्याचं करणं ठरेल. गरजेचंच आहे. गरजेचंच. ज्याला आपण राहतो आणि वास्तू म्हणतो तिथं वास्तुपुरुष आला, वास्तुशांत आली, वास्तूच्या सगळ्या देवता आल्या, वास्तूची निगेटिव्ह पॉझिटिव्ह ऊर्जा आली आणि ह्या सगळ्यांचा होणारा माणसावर परिणाम आला. हे सगळं पुढचं आलंच. अनेकदा असं होतं की मुलं लग्नाला येतात आणि मग आता सून येणारे, अमकं येणारे म्हटल्यानंतर आपल्याला घर पण मोठं असलं पाहिजे म्हणून घर बांधलं जातं. हो. आणि लग्न पण ठरतं. हो. मग आता लग्न आधी करावं का वास्तुशांत आधी करावं? वास्तुशांत अगोदरच करणं गरजेचं आहे त्याच्यामध्ये, आणि लग्न नंतर. म्हणजे साधारण विधीचा क्रम जो आहे तो छोटं कार्य अगोदर आणि मोठं कार्य नंतर हा असल्यामुळं अगोदर वास्तुशांत आणि नंतर लग्न, मग लग्न करावं. मग लग्न करावं. घरातील स्त्री जी असते, स्त्री आणि ते म्हणजे पती पत्नी दोघं जण गृहप्रवेश करतात आणि हा गृहप्रवेश करत असताना स्त्रीच्या डोक्यावर कलश असतो आणि त्या पुरुषाच्या हातामध्ये देवता असतात आणि यांना सगळ्यांना घरभर फिरवावं की अख्खे घर त्या देवतांना दाखवू नये, याचा मागचा अर्थ काय? हो, नवीन जेव्हा वास्तुशांत केली जाते त्यावेळेला गृहप्रवेश हा विधी असतो त्याच्यामध्ये. आणि त्या गृहप्रवेशामध्ये आपल्या घरातले जे सगळे देव आहेत ते तामाणामध्ये घेतले जातात. त्या घरातल्या जो मुख्य पुरुष यजमान आहे त्याच्या हातामध्ये देव आणि त्याची पत्नी, तिच्या हातामध्ये कलश असतो पाण्याने भरलेला, वरती आंब्याची पानं किंवा नारळ वगैरे ठेवलेला असतो आणि तो कलश असतो आणि तो कलश संपूर्ण घरभर फिरवला जातो. खरं तर कलश ही संकल्पना आपल्याकडे जर बघितली तर मुळात कलशामध्ये ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवतांचं त्याच्यामध्ये स्थान आहे असं आपण मानतो. त्याचप्रमाणे त्याच्यामध्ये पाणी किंवा वरुण नावाची देवता आहे ती देवता पण तिथं आहे. ह्या सगळ्या देवता आहेत म्हणून आपण त्या वास्तूमध्ये संपूर्ण ब्रह्मा, विष्णू, महेश यांना आपण फिरवत असतो किंवा ते दाखवतो असं म्हणणं योग्य होणार नाही, पण आपल्या ज्याला काय म्हणता येईल आपल्या श्रद्धेसाठी आपण त्या देवतांना हे सगळं दाखवत असतो की त्याचा काहीतरी शुभ परिणाम व्हावा असा हेतू आहे. याच्याही पुढे जाऊन जर विचार करायचा झाला, त्या देवतांची नजर सगळ्या वास्तूवर पडावी, तो तसाच विचार आहे, त्याचा अर्थ तोच आहे. आणि त्याच्याही पुढे जाऊन विचार करायचा झाला तर मुळात आपल्याकडं पाणी अशी देवता आहे, जल, वरुण. आपल्या पूर्वाचार्यांनी याचा विचार खूप अगोदरपासून केलेला आहे की प्रत्येक शुभ कार्यासाठी खरं पाण्यापेक्षा
गोमूत्र आहे, दूध आहे, पंचामृत आहे, ह्या सगळ्या गोष्टी असताना पाण्याचा जास्त उपयोग प्रत्येक ठिकाणी आपल्याकडे केला गेलेला आहे. त्याचं कारणच असं आहे की पाण्याची मेमरी ही ही सगळ्यापेक्षा जास्त आहे. हे ऋषीमुनींना आपल्या आधीपासून माहिती होतं. म्हणजे आपण पाण्यावरती एखादा मंत्र म्हणून तो पाणी पिण्यासाठी वापरतो, तर त्याचं कारण ते आहे की त्या पाण्याची मुळात मेमरी जी आहे ती चांगली आहे. आता तर सध्याच्या काळामध्ये हे सगळं शास्त्र बरोबर आहे का हे बघण्यासाठी काही लोक प्रयोग करत आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांना ते दिसून आले की त्यांनी ओरा कॅमेरा जो असतो तो ओरा कॅमेऱ्याच्या माध्यमातून त्या पाण्यावर होणारा परिणाम हा तपासला, तर त्यांना तो परिणाम निश्चितपणे चांगला दिसलेला आहे. सिद्ध झालंय हे शास्त्राने. हा, तर हे पण सिद्ध झालेलं आहे. मग अशाच त्या दोन्ही त्याचे उद्देश आहेत. त्याला जिथं धार्मिक अँगल आहे तिथं काहीतरी शास्त्र सायन्स पण आहे. ह्या दोन्ही गोष्टी आहेत आणि ह्या दोन्ही दृष्टिकोनातून तो कलश आपण घरभर फिरवतो किंवा कलशातलं पाणी सगळीकडे शिंपडलं पण जात. आता हे जेव्हा आहे तेव्हा याही दिवशी वास्तुशांतीला पितरांचं स्मरण केलं जातं, पितरांना नैवेद्य दाखवला जातो. याचं कारण काय? आपल्याकडं कोणताही विधी किंवा जे काही आहे हे सगळं असतं त्यावेळेला पितरांचं स्मरण केलंच जातं. म्हणजे शुभ जरी असेल कार्य तरी पितरांचं स्मरण केलं जातं. आपण नांदी श्राद्ध करतो, पुण्यवाचन जेव्हा असतं त्यावेळेला नांदी श्राद्ध आपण करतो. तर त्याचा दृष्टिकोनच तो आहे की पितरांचा आशीर्वाद ह्या सगळ्या कार्यासाठी मिळावा, हा त्याच्या मागचा दृष्टिकोन आहे. की जरी आपण शुभ कार्य करत असलो तरी शुभ कार्यामध्ये सुद्धा नांदी श्राद्ध केलं जातं आणि पितरांचा आशीर्वाद मिळावा हाच त्याच्या मागचा उद्देश किंवा दृष्टिकोन आहे. एवढंच सांगते. मग त्या आशीर्वादासाठी आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी त्यांना न विसरायचं, त्यांच्यामुळे आपण आहोत असं पण थोडं. तीच भावना आहे, ती त्याच्या मागची भावना तीच आहे. म्हणजे देव पण आहेत, आजचे पण आहेत, पितर पण आहेत, हे सगळ्यांसहित आपल्या नवीन घराचा आनंद आपल्याला साजरा करायचा आहे. हो. मग आता परत शेवटचा नेहमीचा प्रश्न की वास्तुशांतीबद्दल तुम्ही आपल्या प्रेक्षकांना काय सल्ला द्याल? अन्न, वस्त्र आणि निवारा ही खरं तर माणसाच्या मूलभूत 3 गरजा आहेत आणि त्याच्यामध्ये निवारा हा सगळ्यात महत्वाचा भाग येतो. जशी संस्कृती वाढत गेली, म्हणजे माणूस अगदी पूर्वी जंगलात राहत होता, नंतर गुहेत आला, गुहेतनं साध्या घरांमध्ये आला, आता तो अगदी पूर्ण काय म्हणतात एअर कंडिशन मध्ये आहे, आलिशान घरांमध्ये, आलिशान बंगल्यांमध्ये आहे, आलिशान पॅलेस मध्ये आहे. खूप गोष्टी त्याच्यामध्ये खूप सुधारणा झालेली आहे. आणि हे सगळं करत असताना हे सगळं स्वतःच्या गरजेपोटी पण आहे, काही ठिकाणी काळाची गरज म्हणून पण ह्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि हे करत असताना त्याच्या मागची जी भावना आहे, ती जी देवता आहे, वास्तुपुरुष, ही देवता तिथं महत्वाची आहे. आणि अशा वेळी प्रत्येकाने ह्या सगळ्या बदलत जाणाऱ्या गोष्टीचा, जरी गोष्टी पुढे गेल्या तरी शास्त्र किंवा आधार हा वास्तुपुरुषच आहे. म्हणून वास्तुपुरुषाला किंवा वास्तुदेवतेला न विसरता प्रत्येकाने वास्तुशांत योग्य पद्धतीनं किंवा वास्तू परीक्षण ह्या सगळ्या गोष्टी करून घेणं, योग्य पद्धतीनं वास्तू परीक्षण केल्यानंतर वास्तूचे जे काही उपाय आहेत ते करणं आणि आपलं जे काही आयुष्य आहे, म्हणजे बऱ्याच लोकांना बघा अशी एक गोष्ट असते की आम्ही नवीन घरात गेलो, आम्हाला झोपच येत नाही, नवीन घरात आल्यापासून आमची नोकरीच गेली, नवीन घरात आल्यापासून आर्थिक ताणाताणच चालली, अनेक कारणं सांगतात. आणि ह्या सगळ्या कारणांमधून जर आपल्याला वाचायचं असेल, हे नको असतील गोष्टी, तर अगदी वास्तू परीक्षण, वास्तूचे जे काही उपाय, वास्तुशांत, ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित यथासांग पार पाडा आणि तुमचं आयुष्य सुखाचं त्या वास्तूमध्ये घालवा, हेच आपल्याला संदेशातनं देता येईल. म्हणजे ज्या बंदिस्त जागेमध्ये आपल्या घरामध्ये आपण आपल्या आयुष्यातला जास्तीत जास्त कालावधी घालवत असतो, जास्त वेळ आपण घरामध्ये असतो, रात्री आपण झोपत असतो किंवा सगळे व्यवहार इथंच होत असतात, अशा वेळेस वास्तू म्हणजेच ही पंचमहाभूतांचं पण आपल्याला आशीर्वाद लाभावा म्हणून वास्तुशांत हे केली पाहिजे. आणि आणखीन पुढचं गोष्ट की घरातल्या व्यक्तीने पण तसंच शांत राहिलं पाहिजे, का तर वास्तू तथास्तु म्हणते. या दृष्टिकोनातूनही वास्तुशांत महत्वाची आहे की फक्त वास्तुशांत करायचे नाही तर घरातल्या व्यक्तीने पण शांत राहायचंय, असं मला वाटतंय की आता. बरोबर आहे. मुळात शांत या शब्दामध्येच तो अर्थ येतो की ज्या वेळेला आपण ह्या सगळ्या निगेटिव्ह एनर्जी किंवा तिथलं जे काही नकारात्मक वातावरण आहे किंवा वास्तू उपाय केल्यानंतर वास्तूची जी काही तिथं पॉझिटिव्ह एनर्जी वाढते, ह्याच्यामधनच त्या माणसाला शांत राहायला मदत होते. हाच त्याचा त्या मागचा मूळ उद्देश आहे की एखादी तापट व्यक्ती आहे आणि तुम्ही तिला आग्नेय कोपऱ्यामध्ये जर झोपायला जागा दिली तर ते अजून तापट होणार आहे. म्हणून ते कुठली वास्तुशास्त्रामध्ये कुठली खोली कुठं असावी हा जसा नियम आहे तसा कोणत्या खोलीत कुणी झोपावं हा त्याच्या पुढचा नियम आहे. आपण फक्त ती खोली तिथं करतो दुसरीकडेच जातो असं न करता
त्याच व्यक्तीसाठी तीच खोली वापरली गेली पाहिजे, तीच दिशा वापरली गेली पाहिजे, तर ह्या गोष्टी शक्य आहेत. तुम्ही म्हणताय त्या म्हणजे अशा अपेक्षा ठेवायला हरकत नाही की त्या वास्तूमध्ये विनाकारण एकमेकाची डोकी भडकवली जाऊ नयेत आणि हे सगळे उपाय केले तर कदाचित नाहीत पण जाणार, किंवा हे होऊ नये म्हणूनच किंबहुना हे सगळं शास्त्र आहे. म्हणजे फक्त वास्तूतल्या नकारात्मकता जातात असं नाही, तर व्यक्तींच्या पण नकारात्मकता जायला वास्तूचे उपाय आणि वास्तू शांत हे उपयुक्त ठरत आहे. मुळात हे सगळं करत असताना माणूस हाच मध्यवर्ती ठेवूनच हा सगळा निर्णय घेतलेला आहे. फक्त वास्तूला उपाय करायचे, पण त्याचा परिणाम माणसाच्या मनावर आणि शरीरावरच होणार आहे. माणूस हा मध्यवर्तीच आहे. म्हणजे पुन्हा वास्तूसाठी न करता आपण आपल्यासाठी करीना, पण वास्तू शांत करणं गरजेचं आहे. हे बघा, सगळी शास्त्र निर्माण जी झालेली आहेत ना, ती माणसाच्या सुखासाठी, हितासाठी, ह्यासाठीच निर्माण झालेली आहेत. सगळी शास्त्र, आयुर्वेद आहे. आपण काही आयुर्वेदाची देवता धन्वंतरी म्हणून रोज धन्वंतरी धरून बसत नाही. आयुर्वेदाने सांगितलेले नियम पाळणं ह्यातच त्याचं आरोग्य नीट आहे. तसं वास्तू पुरुष आहे म्हणून रोज पूजा करण्यापेक्षा त्यांनी जे काही नियम सांगितलेत, कशा पद्धतीने तुम्ही वास्तू स्वच्छ ठेवा, वास्तूची काही शांतता राखा, मोठ्या शब्दामध्ये बोलू नका, भांडी आपटू नका, ह्या सूचना त्यासाठीच आहेत की त्या वास्तूची व्हायब्रेशन बिघडू नयेत. हा त्याच्या मागचा मूळ उद्देश आहे. छान, खूप सुंदर माहिती गुरुजी आज तुम्ही वास्तू आणि वास्तुशास्त्राबद्दल सांगितली, वास्तू शांतीबद्दल सांगितली. तुमचे मनःपूर्वक आभार. धन्यवाद. प्रेक्षक हो, आज आपण खूप एक इंटरेस्टिंग, अत्यंत महत्त्वाचा, जिव्हाळ्याचा आणि आपलं आयुष्य कल्याणकारी करण्यासाठीच्या विषयावर गुरुजींसोबत चर्चा केली आणि अतिशय मौल्यवान माहिती आपल्याला मिळाली. मला असं वाटतं की ही माहिती तुम्हाला आवडेल, त्याचं इम्प्लिमेंटेशन तुम्ही आयुष्यामध्ये, तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कराल आणि आमच्या एपिसोडला खूप सारे लाईक्स तुम्ही पाठवाल, खूप साऱ्या जणांना हा आमचा एपिसोड पाठवाल आणि आमचे सबस्क्रायबर वाढतील असा विश्वास व्यक्त करते. हा एपिसोड पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.